मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रोजेक्ट महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट, ज्याची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे. तर कसा आहे हा मिसिंग लिंक प्रकल्प, याचा फायदा काय, याची A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. तर नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते तुमचं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेला पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनवणारा हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याला आपण मिसिंग लिंक म्हणून ओळखणार आहोत, तर तो आजपासून सुरू झालेला आहे. आता याचं जे इनॉग्रेशन आहे किंवा याचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन हा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. म्हणजे खंडाळ्याचं जे जो घाट होता, वाकडे तिकडे वळणं होते, तर याला तुम्ही पूर्णतः निग्लेक्ट करून तुम्ही या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील जी वाहतूक कोंडी आहे यातनं मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की हा महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीमुळे सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आलेला आहे. आता केबल स्टेड पूल हा जो आहे ना, तर हा सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा जगातील सर्वात एशियातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जाणार आहे. 70 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे. आता यामध्ये आपण जर याचं स्ट्रक्चर बघितलं ह्या प्रोजेक्टचं, तर हा प्लेन स्ट्रक्चर नाही आहे. याला दोन्हीकडनं विमानाला असतात असे पाते या प्रोजेक्टला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मोठ्या अशा केबल्सने हा प्रोजेक्ट जो आहे तो टाईट करण्यात आलेला आहे. तर याचं कारण असं आहे की 2 दऱ्यांच्या मध्ये हा प्रकल्प आहे आणि ज्यावेळेस वारं पाऊस मुसळधार प्रमाणात असतो त्यावेळेस हा प्रकल्प खाली, म्हणजे हा जो रोड आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, हा खाली उडून पडू नये आणि जे वारं आहे ते डायरेक्ट ज्या तुमचा पूल आहे त्याला न आदळता वरून असं ते वारं जाणार. आणि त्यामुळे हा जो प्रकल्पाचं डिझाईन आहे ते या पद्धतीचं आहे. आता दुसरी गोष्ट की लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC हे मोठे आव्हान स्वीकारून त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. त्यामुळे त्यांचं खरं तर कौतुकच केलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वेगमर्यादा कशी असणार आहे, तर जी हलकी वाहने म्हणजेच लाईट वेटेड व्हेकल्स जे आहेत त्यांचा ताशी 100 किलोमीटर इतका वेग हा असणार आहे. आणि जी प्रवासी वाहने म्हणजेच बस, पॅसेंजर व्हेकल्स असतात, तर त्यांचा वेग ताशी 80 किलोमीटर इथं असणार आहे. त्यानंतर इथे दुसरी गोष्ट की मिसिंग लिंकवरील वरती काही वाहनांना बंदी आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्वलनशील वाहने, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना याच्यावरनं पूर्णतः बंदी असणार आहे. या वाहनांनी पुणे मुंबई एक्सप्रेसवेचाच वापर करावा, म्हणजे जुना एक्सप्रेसवेचाच वापर करावा. आता दुसरं गोष्ट की 650 ते 700 कोटी खर्च करून हा जो मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे, तर त्याचा आपल्या नागरिकांना काय फायदा, तर त्याच्यातला पहिला फायदा हा की वाहतूक कोंडी ही कमी होणार आहे. कारण की खंडाळ्यातला जो घाट आहे तो पूर्णतः निग्लेक्ट आपल्याला इथं करता येऊ शकतो. आणि त्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर जो वेळ आहे तो वाचणार आहे, जो सुमारे अर्धा तास वेळ हा कमी लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट की हा टोल फ्री असणार आहे. याच्यामध्ये कुठलाही टोल मिसिंग लिंक प्रोजेक्ट केला आहे म्हणून टोल वाढवणार असं कुठलीही गोष्ट नाही आहे. एकनाथ शिंदेंनी सुद्धा हे क्लिअर केलेलं आहे. 4 चाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की मिसिंग लिंक जगातील सगळ्यात रुंद बोगदा आहे. हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली 1000 फूट असणार आहे. जगातला सर्वात
सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार केलेला आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई पुणे प्रवासासाठी अर्धा तास वेळ हा कमी लागणार आहे आणि या प्रकल्पामुळे जवळजवळ 6 किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. 2019मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती आणि आज 2026मध्ये याचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि हा प्रकल्प आपल्यासाठी म्हणजे चालू करण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे की मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे 2 बोगदे आहेत. म्हणजे यामध्ये 2 बोगद्यांचा समावेश आहे. यातला पहिला बोगदा हा 8.92 किलोमीटर तर दुसरा बोगदा 1.75 किलोमीटरचा आहे. या बोगद्याला जोडणारा आणि टायगर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल स्टँड पूल जमिनीपासून सुमारे म्हणजे हा जो पूल आहे तो सुमारे 132 किलोमीटर उंचीवरती आहे आणि सर्वात जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बांधून हा पूल उभारण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून ह्या प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलेला आहे. आता मिसिंग लिंक प्रकल्प हा खरं जर पाहिलं तर महाराष्ट्राला अभिमान गौरव निर्माण करून देणारा हा प्रकल्प आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या बोगद्यामध्ये खूप अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये जर समजा क्वचित एखादी बसला आग लागली किंवा काय झालं तर याच्यामध्ये ॲटोमॅटिक जे वॉटर म्हणजे वरून पाणी स्प्रेड होणार आणि ती आग विझवली जाणार. त्यानंतर त्या बोगद्यामध्ये जर काही दुर्घटना झाली तर आणि बोगद्यांच्या पुढे जे आहे ना ते सेन्सर्स आहेत की आतमध्ये जरी काही गोष्टी झाल्या तर त्यामुळे ते सेन्स करणार आणि ते वाजणार. इंडिकेशन्स आहेत, स्पीड लिमिटेशन्स आहेत, वाढला तुमचा तर त्याच्यासाठीचे इंडिकेशन्स आहे. त्यानंतर तुमचं टेम्परेचर काय आहे गाडीचं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या प्रकल्पामधनं म्हणजे याच्यामध्ये अनेक अशा पद्धतीची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कॅमेरे आहेत, त्यानंतर लाईव्ह म्हणजे त्या बोगद्यात काय चाललं आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा सुद्धा स्क्वॉड आहे. तर तुम्हाला मिसिंग लिंक प्रकल्पाबद्दल काय वाटतं आणि खरंच हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि याच्यामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होणार का? की सगळा प्रकल्प केलेला आहे, खूप पैसा खर्च केला आहे, परंतु जे आपलं ठिसूळ मॅनेजमेंट आहे त्यामुळे हा प्रकल्प जो आहे तो खरंच म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा किंवा आपले जे हे आहेत अपेक्षा आहेत तर त्या पूर्ण करू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करून नक्की सांगा.